आनंदात तो म्हणजे जी पाण्याचं साधन आहे पाणवठा आहे तो तुम्हाला मिळाला आणि सगळे लोक खुश झाले त्यामुळे. आणि ह्या सगळ्या छोट्या घटनाक्रम बघतोत आपण की कोणाला आपल्याला दोष द्यायचा नाही, परंतु पिढी दर पिढी हे रूपांतर कसं कसं होत गेलं बाबासाहेबाच्या संविधानामुळं आणि त्यांच्या मानवी कल्याणाच्या संविधानाच्या काही बाबीमुळं. तर या ठिकाणी शेवटचा प्रश्न तुम्हाला करतो की आपण समाजाला काय संदेश देऊ इच्छिता या प्रसंगी ते सांगावं. आपण या ठिकाणी सर्वच दोन्ही स्थित्यांतरे बघितलेले, कट्टरता असणारा जातीवादी समाज आणि लिबरल रॅशनल असणारा आताचा समाज. आणि यामध्ये आपला समाज सगळ्या दृष्टीने या प्रवाहात प्रस्थापितांच्या येऊ इच्छितो आलेला आहे असं मला वाटतं. आणि मग ती मानसिकता लोकांची बदललेली का हो, का त्याच पद्धतीच्या आपल्या लोकांची बौद्ध आताचे तर त्यांची मानसिकता काही बदललेली आहे का त्याच मानसिकतेचे लोक आहेत? काही सगळेच लोक असे नाही आहेत, काही लोक आहेत, काही लोक नाही आहेत. पूर्वीचा काळ एवढा होता की एकदम मागास वगैरे, म्हणजे आपल्याला मंदिर प्रवेश नव्हता, विहिरीवर पाणवठा नव्हता, अनेक गोष्टीमध्ये आपल्याला दबाव होता. आता तसा तेवढा बाबासाहेबच्या याच्यामुळं आपल्याला संविधानामुळं दबाव वगैरे काहीच नाही आहे. तरीसुद्धा अजून थोडा भाऊ आजच्याच पेपरला पहा नांदेडमध्ये घटना झालेली आहे की भीमजयंती काढल्यामुळं काही लोकांवर दबाव केला, मारहाण झाली आहे, केस चालू आहे. उलट त्याच हिंदू लोकांनीच आपल्या लोकांवर केस केलेली आहे. तर याच्यामध्ये फरक काहीच नाही, फक्त आपल्या लोकांमध्ये एक जमाव नाही आहे, एकजूट नाही आहे, म्हणून हा प्रसंग आपल्याला ओढतो आहे असं मला वाटतं. त्यावेळेस कसे लोक असे एकत्र राहायचे का असं वेगवेगळे ग्रुपनं राहायचे? त्यावेळेस एकत्र राहत नव्हते, वेगवेगळे ग्रुपने राहायचे आणि त्या जे काही काम वगैरे आहे ते काम धंद्यावर जायचे लोक. आपण बघतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांची सामाजिक क्रांती, त्यासोबत आर्थिक क्रांती आणि रक्तविहीन सामाजिक हक्क, सामाजिक क्रांती, आपल्याला सामाजिक समता निर्माण झालेली. आर्थिक समतेला आपण स्पर्श केला नाही आणखी असंच म्हणावं लागेल. आणि आताही असा काळ म्हणजे पूर्णतः आलेला नाही की मानवी दृष्टिकोन ठेवून आपण समाजाचे सगळेच बंधू आहोत, घटक आहोत आणि आपण एकोप्याने सहिष्णुतेने राहावं आणि समाजामध्ये कलह न करता. बाबासाहेबाचं तत्वज्ञान सगळ्यासाठीच अत्यंत मानवीय कल्याणाचं आहे, मानवीय हिताचं आहे. हे आताही आपण अधूनमधून बघतो की द्वेष करणारे हे लोक आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला द्वेष करायचा नाही. आपले चांगले जे गुण आहेत, तत्त्व आहेत, आपले जे चांगुलकीचे गुण आपण प्रस्थापित करायला पाहिजे. आपण तथाकथित महार अजिबात राहिलेलो नाही, सध्या बौद्ध झालेलो आहोत आणि बौद्धाने शुद्ध आचरण ठेवून, शुद्ध विचार आचार्य ठेवून मानवी कल्याणासाठी झटलं पाहिजे. या ठिकाणी मी बघतोय की तुमचे नातू मुलं डॉक्टर प्राध्यापक झालेले आहेत आणि ते बघून तुम्हाला कसं वाटतं? एवढा प्रयत्न मी केला. मी स्वतः जास्त शिकलो नाही म्हणून मी सगळ्या माझ्या नातेवाईक म्हणजे सगळ्यांना तुम्ही तो मार्ग दाखवला की शिक्षणाचा मार्ग, या मार्गाने चला आणि त्यामुळं आज सगळे डॉक्टर, इंजिनियर आणि मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, शासकीय अधिकारी आहेत. शेवटचा प्रश्न करू इच्छितो तुम्हाला की समाजासाठी, सगळ्या समाजासाठी तुमचा काय संदेश आहे? मी एवढं सांगेल, आपण बुद्ध झालो पण हृदयांतर झालेलो नाहीत, एवढं मी समाजाला सांगू शकतो. एवढं पुन्हा सांगतो की जे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेले आहेत तेवढं त्यांनी पालन करावं, एवढंच माझा संदेश आहे. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला जी प्रेरणा मिळाली ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमृतमय विचारामुळं, त्यांच्या ज्वालाग्राही चळवळीमुळं आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या कार्यकर्तृत्वामुळे. तुम्ही बोलताना नाव भाऊसाहेब मोरेंचं घेतलं, म्हणजे BS मोरे, आता त्यांचे चिरंजीव मला वाटतं
प्रवीण मोरे आहेत, DYSP आहेत सध्या, शहरात कार्यक्षम अधिकारी आहेत, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेत असताना त्याचं एखादं उदाहरण शेवटून जाता जाता तुम्ही द्यावं असं मला वाटतं. भाऊसाहेब मोरे ज्यावेळेस बाबासाहेबचं जे प्रवचन केलं, बाबासाहेबची जी माहिती दिली, ती माहिती आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या नातेवाईकामध्ये घेऊनच आम्ही पुढे वाटचाल केली. हां, खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना अपील आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे चॅनल बघावं, सबस्क्राईब करावं, शेअर करावं, आणि कोणत्याही लोकांच्या धार्मिक दुसऱ्या लोकांच्या आपल्याला भावना दुखवायच्या नाहीत, परंतु जे भोगतो समाज तो मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याला सकारात्मक दृष्टीने घ्यावं आणि आपल्याकडून जेवढं मानवीय कल्याण करता येईल, जेवढे बाबासाहेबांचे बुद्धाचे विचार आपल्याला आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि आपल्यासाठी अंगीकाराने आचरण करता येईल तेवढं आपण करावं, माफक अपेक्षा ठेवतो आणि खूप खूप धन्यवाद. थांबतो. थँक्यू. जय भीम, नमो बुद्ध.